महाराष्ट्रातल्या भाविकांच्या बसला नेपाळमध्ये अपघात, 14 जण ठार, बसमध्ये होते 40 प्रवासी. नंदुरबारमध्ये धडगाव स्टेट बँकेच्या शाखेत महिलांची चेंगराचेंगरी, 2 महिला बेशुद्ध. केवायसी करण्यासाठी बँकेत आल्या होत्या महिला. आम्हाला मुख्यमंत्री पदामध्ये रस नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या आग्रहानंतर पवारांचं मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या आग्रहानंतरही काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करण्यावर ठाम. आधी निवडणुकांना सामोरं जाऊ, मग मुख्यमंत्री ठरवू, काँग्रेसची भूमिका. उद्याचा महाराष्ट्र बंद, संस्कृती विरुद्ध विकृती, उद्धव ठाकरेंचा प्रहार. दुपारी 2 वाजेपर्यंत बंद पाळण्याचं आवाहन. हायकोर्टानं दखल घेतली म्हणजे राजकारण का, असा सत्ताधाऱ्यांना सवाल. बदलापूर प्रकरणामध्ये पोलिसांनी दुसऱ्या पीडितेचाही जबाब नोंदवला. शाळेवरही पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, शिक्षकांचीही केली चौकशी. मराठा आंदोलक मनोज जरांगे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार. सरकार कसं कर्जमाफ करत नाही तेच पाहतो, जरांगेंचा सरकारला इशारा. नाशिकमध्ये काँग्रेस नेत्यांना मराठा आंदोलकांचा घेराव. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. अजित पवार विधानसभा निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांना गोंजारणार. 6 ते 7 मतदारसंघांमध्ये मुस्लिम उमेदवार देणार. नवाब मलिक, सना मलिक आणि जिशान सिद्दीकींना उमेदवारी शक्य. हर्षवर्धन पाटलांना भाजप सोडून जायचं असेल तर थांबू शकत नाही. चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं स्पष्ट. तर समरजित घाटगेंची जागा अजित पवार गटाकडे असल्यानं बाहेर पडतायत, अशी ही माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.